वेलकम बॅक टू माय चॅनल गणपत अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे CDP जी CTED आणि TET दोघं एक्झाम्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट. सो लेट्स बिगिन. सो प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंटमध्ये आपण आज पहिला प्रिन्सिपल जो आहे तो डिस्कस करणार आहोत. तो आहे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. तर इथे प्रिन्सिपल्स ऑफ कंटिन्युटी म्हणजे एक अशी प्रक्रिया असते जी कायमस्वरूपी चालत असते. ओके, ती नेवर एंडिंग नेवर स्टॉपिंग अशी कंटिन्युटीसाठी आपण दाखवलेली आहे. तर ही अचानक त्याच्यात बदलाव येतात किंवा वेगळे असे परिवर्तन होत असतात. बरोबर, अशी जी विकास होण्याची क्षमता जी आहे त्याबद्दल हे सांगत असते. तर जी आपली जी डेव्हलपमेंट असते, विकास होण्याची जी क्षमता असते ती कंटिन्यू असते. ओके, आणि ती जी आहे ती डेव्हलपमेंट ही लाईफ लाँग प्रोसेस असते. डेव्हलपमेंट जी आहे ती आहे एक लाईफ लाँग प्रोसेस असते. इज अ लाईफ लाँग म्हणजे ते जीवनपर्यंत चालतच असते. ठीक आहे, आता ही स्टार्ट कुठून होते तर ही फ्रॉम वोम्ब टू टोंब म्हणजे वोम्ब म्हणजे गर्भापासून ते स्टार्ट होते प्रोसेस आणि ती टोंब म्हणजे मरेपर्यंत म्हणजे कब्र आपण असं म्हणू, असं कब्रपर्यंत ते चालते. ते कंटिन्यू ही जी प्रोसेस असते डेव्हलपमेंट जी असते ती आपली गर्भापासून चालू होते आणि आपण मरेपर्यंत ती प्रक्रिया चालू असते डेव्हलपमेंटची. नेक्स्ट जर आपण प्रिन्सिपल डिस्कस केला तर तो आहे युनिफॉर्मिटी ऑफ पॅटर्न. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपण जरी वेगवेगळे मनुष्य असलो, ठीक आहे, तरी आपली जे काही प्रोसेस आहेत ती युनिफॉर्म आहे म्हणजे सारखी असते. बरोबर, आणि ती एक पॅटर्नमध्ये चालत असते. ठीक आहे, तर आता इथे मी लिहिते की आपण एक पॅटर्न फॉलो करतो म्हणून डेव्हलपमेंट फॉलोज अ कन्सिस्टंट पॅटर्न. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये हा एक पॅटर्न आहे तो चालू असतो. तर तो पॅटर्न काय आहे तर एक्झाम्पल जर घेतलं तर लहान मुलं हे डायरेक्ट चालायला लागतात का, किंवा आपण जर स्वतःचं एक्झाम्पल घेतलं मनुष्यांचं तर सगळे मनुष्य आधी क्रॉल करतात म्हणजे रेंगायला शिकतात. बरोबर, मग ते हळूहळू त्यांच्या पायावर उभं राहायला शिकतात, मग हळूहळू एक एक दोन दोन स्टेप पुढे टाकतात. ठीक आहे, म्हणून आपण असं इथे लिहूयात की पहिले ते क्रॉल करतात, रेंगतात, मग त्यानंतर ते उभे राहायला शिकतात, मग लर्न टू स्टँड, देन ट्राईज टू वॉक, आणि नंतर मग ते चालायला शिकतात. तर ही जी प्रोसेस आहे, हा जो पॅटर्न आहे हा सगळ्यांमध्ये आपला कॉमन आहे. बरोबर, आपण सगळे ह्या पॅटर्न थ्रूच वाढत असतो. तर ही सेकंड जी प्रिन्सिपल आहे ती आपल्याला असं सांगते की युनिफॉर्मिटी ऑफ पॅटर्न. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण 2 पॅटर्न डिस्कस केले आहेत. एक आहे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी म्हणजे डेव्हलपमेंट जी आहे ती कंटिन्यू चालत असते, आणि सेकंड आहे युनिफॉर्मिटी ऑफ पॅटर्न म्हणजे सगळ्यांमध्ये हा जो पॅटर्न आहे तो सारखा चालत असतो. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण बघूया थर्ड प्रिन्सिपल जी सांगते रेट ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज नॉट युनिफॉर्म. ठीक आहे, आता नेमकं याचा अर्थ काय. आता इथे जर आपण सेकंड जो पॉईंट आहे तो जर बघितला तर याच्यात असं सांगतं की युनिफॉर्मिटी ऑफ पॅटर्न म्हणजे ही जे प्रक्रिया जी डेव्हलपमेंट होत असते आपली ती सगळ्यांची एका सिक्वेन्सने एक पॅटर्न लावून दिलेला आहे. ठीक आहे, पण इथे काय म्हटलेलं आहे की रेट ऑफ ग्रोथ म्हणजे यामध्ये रेटबद्दल आपण डिस्कस करतो आहे. तर इथे असं सांगायचं आहे की आपली जी डेव्हलपमेंट असते ती प्रत्येकामध्ये वेगवेगळी होत असते. बरोबर, कोणाची हाईट लवकर वाढते तर कोणाची हाईट उशिराने वाढते. म्हणून हे जे रेट ऑफ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे ती डिफरंट असते, ती सेम नसते. बरोबर, ती प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळी असते. सो डिफरंट इन इंडिव्हिज्युअल्स.
ठीक आहे. आता याचं एक एक्झाम्पल आपण जर इथे घेतलं तर काही जे मुलं असतात, बरोबर, काही मुलं 10 महिन्यातच चालायला लागतात, बरोबर, आणि काही जे आहेत ते उशिरा चालायला लागतात, ते 15 महिन्याचा टाईम घेतात. तर हे जे रेट आहे ना, हा वेगवेगळा असतो प्रत्येकामध्ये. ओके. आय होप तुम्हाला इथे या प्रिन्सिपलचं मेन मोटो काय हे कळालं असेल. तो आतापर्यंत आपण 3 प्रिन्सिपल डिस्कस केले. पहिली प्रिन्सिपल होती प्रिन्सिपल डेव्हलपमेंट इज कंटिन्यूअस प्रोसेस. सेकंड होती आपली ती एक युनिफॉर्म पॅटर्न फॉलो करते. आणि थर्ड जी आहे की रेट ऑफ ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही वेगवेगळी असते, ही ती सारखी नसते, युनिफॉर्म नसते. ओके. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत आपला फोर्थ प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्स. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकात आपलं काही ना काही डिफरन्स आहे, आपण प्रत्येक वेगवेगळे आहोत, बरोबर. तर इथे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे आपण अशा प्रिन्सिपलबद्दल डिस्कस करतो की जे आपल्याला सांगतं प्रत्येकजण युनिक आहे. ओके. प्रत्येकजण काय आहे, युनिक आहे, स्पेशल आहे, वेगळा आहे. ठीक आहे. कोणी कॅरेक्टरने वेगळा असतो, कोणी त्याच्या युनिकनेसने वेगळा असतो, म्हणजे त्याच्यात काहीतरी एक वेगळं असतं. म्हणजे जसं सिंगर्समध्ये बघितलं त्यांच्यात काय युनिक असतो, तर त्यांचा आवाज युनिक असतो. त्यानंतर त्यांचे एक्सपिरियन्सेसमुळे ते वेगळे असतात. कधी कधी त्यांना अशा गोष्टींचा अनुभव आलेला असतो की ते त्यामुळे वेगळे बिहेव करतात किंवा वेगळे असतात. काही जे लोक असतात ते मोटिवेशन घेऊन पुढे जात असतात, त्यांची डेव्हलपमेंट होत असते, बरोबर. फॉर एक्झाम्पल कोणी अभ्यासासाठी मोटिवेशन घेतं, कोणाचं एम्स असतात ते क्लिअर करण्यासाठी किंवा ते गोल्स असतात तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ते मोटिवेशन घेत असतात. ओके. सो मी इथं मोटिवेशन हे पॉईंट पण लिहिते. नेक्स्ट आपण जर यात एक्झाम्पल्स बघितले तर काही मुलं खूप हुशार असतात, बरोबर, म्हणजे त्यांचं थिंकिंग खूप चांगली असते, ते उत्तर असे पटकन देतात. त्यानंतर काही मुलं बघितलं तर त्यांना अवेअरनेस असते प्रत्येक गोष्टींची. काही लोक झाडप्रेमी असतात, काही लोक प्रकृतीप्रेमी असतात, काही लोकांना स्पिरिच्युअल असतात, देवपूजा भक्ती वगैरे करणं. तर असे सगळेजणं युनिक आहेत, त्यांच्यामध्ये एक स्पेशल युनिकनेस असतो. ओके. सो इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे प्रत्येकजण वेगळा असतो असं या प्रिन्सिपलने आपल्याला कळतं. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे आपला प्रिन्सिपल नंबर 5. त्याचं म्हणणं असं आहे की डेव्हलपमेंट जी आहे ती जनरल टू स्पेसिफिक असते. तर इथे जनरल टू स्पेसिफिक म्हणजे काय, काही आपल्याला आधी जनरल गोष्टी या आपण शिकत असतो, मग त्याच्यानंतर आपण स्पेसिफिककडे जातो, बरोबर. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण एक्झाम्पल घेतलं, जे लहान बाळं असतात त्यांना जर काही खेळणं हवं असतं, पाहिजे असतं, तर ते पूर्ण बॉडीचा यूज करून त्या टॉयपर्यंत पोचतो, बरोबर. ठीक आहे. पण ह्याच व्यतिरिक्त जर एखादी चालता फिरता असं लहान बाळ असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, ती इझिली तिथे चालवून हाताने ते इझिली ते उचलू शकते टॉय. ओके. तर इथे आपल्याला काय कळलं की आधी जनरल म्हणजे सगळं आपलं बॉडी मुवमेंट्स करून ते मेहनत करून ते तिथपर्यंत पोचतात ते टॉय घेण्यासाठी. पण स्पेसिफिक म्हणजे काय, मोठं झाल्यावर आपल्याला तो स्पेसिफिकनेस आपल्या अंगात आलेला असतो की आपण इझिली ते हँडनी लिफ्ट करू शकतो, हाताने ते उचलू शकतो. ओके. सो त्या लेवलपर्यंत पोचायला आधी जनरल गोष्टी हे शिकाव्या लागल्यात, बरोबर. म्हणूनच प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे तो आधी जनरल रिस्पॉन्सेस करतो, जनरल गोष्टी शिकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर तो त्याचं जे गोल आहे त्याला रिस्पॉन्ड करतो. ठीक आहे. गोलला तो रिस्पॉन्ड करतो. म्हणजे इथे जनरल काय आहे, जनरल गोष्टी काय, तो पूर्ण बॉडी मुवमेंट्स वगैरे करून तो त्याचा जो टॉय आहे तिथपर्यंत तो पोचतो, बरोबर. पण इथे गोल रिस्पॉन्सेस म्हणजे काय, इथे त्याचा गोल जो असतो तो फिक्स झालेला असतो, मला आता टॉय हवं आहे, मला काय हवं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे म्हणून तो डायरेक्टली तिथपर्यंत जाऊन स्वतः तो ती गोष्ट उचलून हाताने घेऊ शकतो. तर हे जे प्रोसेस आहे, आधी तो पूर्ण रेंगत त्या गोष्टीपर्यंत जायचा आणि नंतर तो इझिली त्याचा हाताने उचलायचा, तर तो शिकला आहे. ठीक आहे. आधी म्हणजे तो रेंगत गेला, मग त्याला कळलं की आता मला उभं राहता येतं, मग मला चालता येतं, मग त्यानंतर माझे हातपाय मला हलवता येतात किंवा मी अशा पद्धतीने उचललं तर माझ्या हातात ही वस्तू येणार आहे. या ज्या प्रोसेस आहेत सगळ्या, त्यात
छोट्या छोट्या जनरलपासून स्पेसिफिकपर्यंत ते शिकत असतात. ओके. डायरेक्टली कोणीही किंवा लहान बाळ डायरेक्टली लगेच जाऊन ती वस्तू उचलत नाही. त्यांना वेळ लागतो, ते शिकत असतात आधी. ठीक आहे. याचं एक्झाम्पल मी अजून एक देते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला इझिली हा कन्सेप्ट कळेल. फॉर एक्झाम्पल, एखादी आपण जेव्हा मॅथ्सचं सम सॉल्व करतो, बरोबर, तर आपण डायरेक्टली सॉल्व करू शकू का? ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्टली जस्ट लिहून दिलं A² + 2AB + C² हा फॉर्म्युला घेऊन एखादी सम सॉल्व करून दाखवाल, तर नाही. तुम्हाला आधी ही कन्सेप्ट कळायला पाहिजे की A + 2AB + B² काय आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला कळला, तुम्ही फॉर्म्युला कसा यूज करता ते जर कळलं तर तुम्ही ते सॉल्व करू शकतात, बरोबर. सो असंच काहीतरी तुम्हाला आधी जनरल गोष्टी माहिती पाहिजे. तर जनरल गोष्टी काय, तुम्हाला आधी फॉर्म्युलेज काय ते माहिती पाहिजे, मग त्याच्या स्टेप्स काय ते माहिती पाहिजे, मग त्याला कसं सॉल्व करतात त्या गोष्टी माहिती पाहिजे. तेव्हा तुम्ही स्पेसिफिक ते करू शकता. स्पेसिफिक म्हणजे एक पर्टिक्युलर तुम्ही एक्झाम्पल तेव्हा इझिली सॉल्व करू शकाल. ओके. आय होप इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकले असेल हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट, प्रिन्सिपल नंबर 6, प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन. ओके. तर इथे आपल्याला आता हा जो वर्ड आहे इंटिग्रेशन, हा याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. इंटिग्रेशन म्हणजे काय? आता आपण मागच्या व्हिडिओजमध्ये शिकलो की आपले जे डोमेन्स आहेत, म्हणजे फिजिकल डोमेन, कॉग्नेटिव्ह, इमोशनल, बरोबर, या सगळ्या जे डोमेन्स आहेत किंवा ॲबिलिटीज आहेत ते एकत्र आपल्याला बॅलेन्स करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्यालाच इंटिग्रेशन म्हणतात. इंटिग्रेशन म्हणजे मिक्सचर असतं या सगळ्यांचं. आपल्याला फिजिकल पण येतं, कॉग्नेटिव्ह पण येतं, इमोशनल पण येतं, आणि असं आपण स्वतःला बॅलेन्स करत असतो. ओके. तो जो बॅलेन्स आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल जर मी तुम्हाला घेतलं, तर फॉर एक्झाम्पल एखादी मुलाला जर स्पोर्ट्स आवडतं किंवा तो स्पोर्ट्समध्ये खूप हुशार आहे, बरोबर, पण तो स्पोर्ट्सबरोबर बाकी गोष्टी देखील मॅनेज करत असतो. ठीक आहे. तो मोटिवेटसुद्धा होत असतो, इमोशनल असतो. ठीक आहे. तो इमोशन्स त्याचे बॅलेन्स करत असतो. कधी हारलो गेम्स वगैरेमध्ये किंवा जिंकलो, दोघी गोष्टी त्यांना मॅनेज करता आली पाहिजे. त्यानंतर तो फिजिकली पण तिथे रोल प्ले करत असतो. ओके. त्यानंतर तो अभ्यासात पण त्याचं लक्ष केंद्रित करत असतो. म्हणजे काय, तो कॉग्नेटिव्ह किंवा कॉग्नेटिव्ह म्हणजे स्पोर्ट्समध्ये सुद्धा तो डोकं लावून खेळत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तो बॅलेन्स करून खूप काही अजून त्याच्या लाईफमध्ये किंवा तो शिकत असतो ॲट पर्टिक्युलर टाईमला. म्हणून हे इंटिग्रेशन हा शब्द दिला. इंटिग्रेशन म्हणजे एकसाथ काही बरेच गोष्टी करून स्वतःला बॅलेन्स करणं. ओके. यानंतर आहे आपला प्रिन्सिपल नंबर 7, जो आहे इंटर रिलेशन. आता आपण इथे काय बघितलं, ते इंटिग्रेशन म्हणजे काय, की ते बॅलेन्स करता आपल्याला आलं पाहिजे, बरोबर. आपले जे डोमेन्स आहेत ते आपल्याला बॅलेन्स करता आले पाहिजे. ठीक आहे. तर मग इंटर रिलेशन म्हणजे काय, तर इंटर रिलेशन म्हणजे असं अस्पेक्ट्स असतात असे डेव्हलपमेंटमध्ये काही, म्हणजे प्रत्येक गोष्टी ही इंटर रिलेटेड असते. म्हणजेच काय, की तुम्हाला आपले जे डोमेन्स आहे फिजिकल, कॉग्नेटिव्ह, सोशल, इमोशनल, ह्या सगळ्या इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे काय, एकमेकांवर अवलंबून आहेत. ठीक आहे. मी इथं एक वर्ड अजून लिहिते, इंटर डिपेंडंट. म्हणजे ते काय, एकमेकांवर अवलंबून आहेत त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर फिजिकल ॲस्पेक्ट घेतलं म्हणजे तुमची बॉडी मूवमेंट होईल त्याच्यामध्ये फिजिकली, बरोबर. कॉग्नेटिव्ह ॲस्पेक्ट जर घेतलं तर तुम्ही त्यावेळेस तुमचं ब्रेनचा वापर करत असाल. ओके. सोशल एक्सपेक्ट जर घेतलं तर तुम्ही इथे तुमचं एक्सपिरियन्स किंवा दुसऱ्यांशी कसं बोलावं, कसं वागावं हे तुम्ही सोशली शिकत असता किंवा करत असतात, बरोबर. त्यानंतर इमोशनल ॲस्पेक्ट बघितलं तर तुम्हाला तुमचे इमोशन्स जे आहेत ते सुद्धा मॅटर करतात. तुम्ही ॲंग्री होतात, रागवतात, कधी कधी तुम्हाला भूक लागते, हंग्री होतात, किंवा तुम्ही हारले लूज गेम जर वगैरे तर तेव्हा तुम्हाला रडू वगैरे येतं, तुम्ही क्राय करतात. हे सगळे जे इमोशन्स आहेत तर हे तुम्ही एका रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादी बॅडमिंटन प्लेअर असाल तर तुम्ही आय, हँड, लेग्स, ब्रेन सगळ्यांचा वापर करून ते बॅडमिंटन खेळतात, बरोबर. म्हणजे काय करताय तुम्ही, या सगळ्या गोष्टींचा वापर एका वेळी करत असतात. म्हणजे ते इंटर रिलेटेड आहे या गोष्टी. ठीक आहे. एकावर एक अवलंबून आहे. असं आहे का, की तुम्ही जर बॅडमिंटन खेळताय, तुम्ही जर डोकं नाही लावलं आणि तुम्ही फक्त फिजिकली खेळत राहिले,
तर तुम्ही जिंकाल. तर नाही, तुम्हाला डोकं लावून तुम्हाला पुढची चाल काय चालायची किंवा पुढे कसं आपल्याला समोरच्याला बँग ऑन करता येईल, या गोष्टीसुद्धा माहिती पाहिजे असतात. ओके. सो हे गोष्टी सगळ्या इंटर रिलेटेड असतात, एकावर डिपेंड असतात त्या सगळी. नेक्स्ट आहे 8.1 प्रेडिक्टेबल प्रिन्सिपल. डेव्हलपमेंट जी आहे ती प्रेडिक्टेबल असते. आता इथे प्रेडिक्टेबलमध्येच त्याचं मिनिंग आहे. प्रेडिक्ट करणं म्हणजे काय? अंदाज लावणं. ठीक आहे. आता आपण जसे अंदाज लावतो की अच्छा या मी इथे एक वर्ड लिहिते, प्रेडिक्ट म्हणजे अंदाज लावणं किंवा त्याला पूर्व अनुमान पण म्हणतात. ठीक आहे. तर आपण म्हणत असतो की अच्छा मुलं जे असतात लहान बाळं वगैरे ते 10 महिन्यात चालायलाच पाहिजे किंवा ते चालत असतं, आपण हा अंदाज लावतो. पण काही 15 महिने चा कालावधी घेतो, काही त्याच्याहून जास्त घेतो, काही त्याच्याहून कमी घेतात. ओके. सो आपण हे अंदाज लावून आपल्या गोष्टी प्रेडिक्ट करत असतो. ठीक आहे. तर प्रेडिक्ट म्हटलं की म्हणजे एका लिमिटपर्यंत आपण ते प्रेडिक्ट करतो, बरोबर. आपल्याला ते लिमिट्स माहिती की अच्छा इथपर्यंत त्याला चालताच आलं पाहिजे. ठीक आहे. आपण असं नाही म्हणत एक्झॅक्टली की इथे तो चालायलाच लागेल. ठीक आहे. हे माझे 2 वेगळे मी स्टेटमेंट वापरते. इथे तो चालायलाच लागेल म्हणजे मी खूप शुअरिटीने सांगते, किंवा म्हणजे मी काय करते, मी प्रेडिक्ट खूप शुअरिटीने देते. ठीक आहे. किंवा मी एक हद्द सांगते, एक लिमिट सांगते की या वयापर्यंत त्याला चालताच आलं पाहिजे. तर हे 2 वेगळ्या प्रकारचे मी प्रेडिक्ट केले. ठीक आहे. तर हे काय असतं, डेव्हलपमेंट जी असते ती प्रेडिक्टेबल असते. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्या स्टेजेस इन्व्हॉल्वड असतात. सगळ्या ज्या स्टेजेस असतात त्या इन्व्हॉल्वड असतात. म्हणजे काय, आपली जी इन्फॅन्सी म्हणजे जे 0 to 2 इयर्सचे जे स्टेज असते, मग त्यानंतर चाइल्डहूड असते, मग अडल्सन्स येते. ठीक आहे. मग त्यानंतर अडल्टहूड येते, मग ओल्ड एज येते. तर ह्या जे स्टेजेस आहेत ह्या आपण प्रेडिक्ट करत चालतो. ठीक आहे. म्हातारपण म्हणा, लहानपण म्हणा, मग अशा ज्या वेगळ्या स्टेजेस आहेत त्या आपण नेहमी प्रेडिक्ट करून त्याचा डेव्हलपमेंट कशी होते ते सांगत असतो, बरोबर. नेक्स्ट आहे आपलं 9th प्रिन्सिपल, जे आहे डेव्हलपमेंटल डायरेक्शन. म्हणजे ती आपल्याला डेव्हलपमेंटची डायरेक्शन सांगत असते. सो आपल्याला हे तर माहिती आहे की आपण एक युनिक, एक सिमिलर पॅटर्न फॉलो करतो, बरोबर. तर तो पॅटर्न कसा असतो, तो सिक्वेन्सनुसार असतो. ती जी सिक्वेन्स आहे ती नेमलेली आहे, बरोबर. हे आपल्याला एवढं माहिती आहे. तो पॅटर्न कोणता असतो, सिक्वेन्शियल पॅटर्न आपण फॉलो करत असतो. तर ह्या पॅटर्नमध्ये सुद्धा आपण 2 जे प्रकार आहेत ते शिकणार आहोत. ठीक आहे. तर ओके, मी इथे असं या पद्धतीने लिहिते. ते जे सिक्वेन्स आहेत त्या 2 वेगळ्या सिक्वेन्स आहेत, पॅटर्न्स आहेत. त्या 2 डायरेक्शन्स असतात. ठीक आहे. हे बघा, तर पहिली जी डायरेक्शन बघितली तर ती असते सेफेलोकॉडल डायरेक्शन किंवा सिक्वेन्स. ठीक आहे. ही एक सिक्वेन्स असते. आणि दुसरी जी असते ती असते प्रॉक्झिमोडल किंवा प्रॉक्झिमोडिस्टल सिक्वेन्स. तर आता जर याच्यात नेमकं काय असतं ते आपण जर बघितलं तर इथे बघा, जेव्हा आपण सेफेलोकॉडल याबद्दल डिस्कस करत असतो तर जेव्हा एखादी जे बाळ असतं किंवा जे ह्युमन्स असतात, बरोबर. मी इथे एक पिक्चर ड्रॉ करायचा प्रयत्न करते. या पिक्चरने तुम्हाला इझिली ते समजेल मला काय म्हणायचं आहे ते. ओके. आणि एक मी अजून एक खाली सेम पिक्चर अशी ड्रॉ करते. ओके. सो नाव इथे जी सेफेलोकॉडल ही जी सिक्वेन्स असते ती अशी सिक्वेन्स असते जी डोक्यापासून ते पायापर्यंत ती जी डेव्हलपमेंट आहे ती होत असते. ठीक आहे. कुठून होते, फ्रॉम हेड टू टो. म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत ती जी डेव्हलपमेंट असते ती होत असते. म्हणजेच काय, याच्यात जो कंट्रोल शिकतात ना लहान मुलं, स्वतःचा हातांवर पायांवर जे कंट्रोल शिकतात,
ओके, ते कंट्रोल ते शिकत असतात, जे हातपाय हलवून ते जे शिकतात. तर ह्या डायरेक्शन पॅटर्नला आपण लॉन्जिट्युडनल पॅटर्नसुद्धा म्हणतात. ठीक आहे, त्याच्यात जी वाढ असते ती कुठून होत असते, हेड टू टो. सी फॉर सेफोलोकॉडल म्हणजे काय, सिरसे पावतक, असं लक्षात ठेवायचं. सी फॉर सेफोलोकॉडल, सी फॉर सिरसे पावतक. ठीक आहे. नेक्स्ट जी डेव्हलपमेंट आहे ती आहे प्रॉक्झिमोडिस्टल सिक्वेन्स. या सिक्वेन्समध्ये जी डेव्हलपमेंट होते ती बॉडीचा सेंट्रल पार्टपासून बाकीचे जे बॉडी पार्ट्स आहेत तिथे होत असते. ठीक आहे, ही एक वेगळी डेव्हलपमेंटचा प्रकार आहे. म्हणजे काय, नियर जवळून लांब जाते. म्हणजे काय, नियर टू फार होत असते. ठीक आहे, सेंटर टू बॉडी पार्ट्स ते जाते. ओके, म्हणजे काय, आधी आपले जे हृदय वगैरेचे जे डेव्हलपमेंट असते ते होत असते. त्यानंतर आपण फाईन मोटर स्किल्स म्हणजे काय, हळूहळू आपण आधी वस्तू उचलायला शिकतो, मग त्यानंतर पेन्सिल पकडायला शिकतो, मग ते त्याची ग्रिप कशी करतात, ते पेन्सिल व्यवस्थित हातात धरायला शिकतो, मग आपण लिहायला शिकतो. बरोबर. सो आपण पहिले मोठ्या गोष्टी पकडायला शिकतो. म्हणजेच काय, तर आपण ग्रॉस मोटर स्किल्सकडून आपण फाईन मोटर स्किल्सकडे आपली जी डेव्हलपमेंट आहे ती होत असते. म्हणजे काय, आधी मोठ्या वस्तू पकडायला शिकतो आणि त्यानंतर बारीक गोष्टी शिकत असतो. बारीक गोष्टी कुठल्या झाल्या मग इथे, रायटिंग करणं, लिहिणं झालं, किंवा स्टिचिंग करणं, म्हणजे आपण जे शिलाई वगैरे करतो ती बारीक गोष्टी सगळ्या करायला शिकतो. बरोबर. तर त्याआधी आपल्याला मोठ्या गोष्टी येणं महत्त्वाचं आहे. तर ही जी डेव्हलपमेंट आहे ती सेंटरपासून अदर बॉडी पार्ट्सला जाते, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हिची जी डायरेक्शन आहे प्रॉक्झिमोडलची ती अशी होते डेव्हलपमेंट, असं लक्षात ठेवायचं. आणि जी सेफलोकॉडलची डायरेक्शन आहे ती हेड टू टो म्हणजे सरसेलेके पावतक. ठीक आहे. तर ह्या ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर आपले आर्म्स, हँड, लेग्स, फीट. ठीक आहे, या गोष्टी यामध्ये येतात, कारण की याच्यामध्ये आपण फाईन मोटर स्किल्स शिकत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपली 10th प्रिन्सिपल, ती म्हणजे स्पायरल अँड नॉन लिनियर. म्हणजे डेव्हलपमेंट जी आहे ती स्पायरल अँड नॉन लिनियर असते. ठीक आहे. तर इथे डेव्हलपमेंट जी आहे ती एका लाईनीत नसते होत. ओके, ती एक सरळ चालणारी प्रक्रिया आहे का, तर नाही, ती एक स्पायरल प्रक्रिया आहे. म्हणजे काय, तर जे मुलं असतात, जे लहान बाळं असतात, ते जे काही शिकतात ते स्पायरल या पद्धतीने शिकत असतात. म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल आता जर लहान मुलं ग्रेड आपण जर डिस्कस केलं, तो क्लास 1मध्ये होता, त्यांनी 1च्या गोष्टी सगळ्या शिकल्या, त्याच्या बेसिसवर तो ग्रेड 2ला जाणार. ठीक आहे, मग त्याच्या बेसिसवर ग्रेड 2 जर त्याला ग्रेड 1-2चं नॉलेज आलं तर तो ग्रेड 3ला पुढे जाणार. बरोबर. तर ह्या सगळ्यांमध्ये तो पुढे तो जातो आहे, पण त्याला तो कुठेतरी अडकेल. ठीक आहे, म्हणून त्याला रिव्हर्स मागे येऊन त्या गोष्टी परत शिकाव्या लागतील आणि तो परत पुढे जाईल. बरोबर. म्हणजे हे काय होते, ही स्पायरल प्रक्रिया होते. ठीक आहे, तो पॉज घेऊन तो परत त्या गोष्टी शिकतो, मग तो पुढे जातो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्पायरल चालत असतात, सायक्लिक पॅटर्नमध्ये पुढे जाणाऱ्या, पण ते सायक्लिक पॅटर्नमध्ये चालत असतात, ते स्ट्रेट लाईनमध्ये नसतात. ठीक आहे, म्हणून इथे स्पायरल नॉन लिनियर असं म्हटले. नॉन लिनियर म्हणजे ते स्ट्रेट नसतात, ते स्पायरल असतात. ठीक आहे, मी आय होप इथे तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल घेऊनच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. किंवा असं सुद्धा होतं की एखादी जे मुलगा असतो किंवा मुलं असतात, त्यांना ते एक पर्टिक्युलर एजला त्यांना वाटतं की आता मला रेस्ट करायचं, मला आता नाही शिकायचं, मला ब्रेक घ्यायचा आहे. तर त्यासाठी ते स्टॉप करतात. म्हणजे ते काय करतात, ते रिव्हर्स बॅक जातात आणि मग ब्रेक घेतल्यानंतर ते परत आधीपासून सुरुवात करतात. बरोबर. म्हणजे तोच एक परत स्पायरल त्यांचा एक बिल्ड होत असतो. ठीक आहे. आता इथे एक अजून छानसं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन. जे आपले मिल्क टीथ जे असतात, म्हणजे जे दुधाचे दात असतात मुलांचे, लहान मुलांचे, आधी ते दात येतात, आल्यावर ते काही मंथ्स वगैरे ते राहतात जोपर्यंत परमनंट तिथे, मग ते पडतात. म्हणजे परत दात पडले की तो स्पायरल परत बॅक गेला, मग परत नवीन दात यायला सुरुवात करतात, मग ते परमनंट टीथ असे होतात. ठीक आहे. सो ही जी प्रोसेस आहे ना, ही काय आहे, स्पायरल आहे. पुढे जर अजून डिस्कस केलं तर जेव्हा आपलं म्हातारपण वगैरे येतं तेव्हा परत दातं हे पडायला सुरुवात होते. बरोबर. तर हे काय होतं, स्पायरल होते. म्हणजे परत बॅकवर्ड जातं आणि मग परत फ्रंट जातं. ठीक आहे. नेक्स्ट इथे जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल नंबर आहे 11. यामध्ये अर्ली डेव्हलपमेंट इज मोर क्रिशियल
क्रिटिकल दॅन लेटर. ओके, अर्ली डेव्हलपमेंट इज मोर क्रिटिकल दॅन लेटर. तर इथे ही जे प्रिन्सिपल आहे ती आपल्याला अशी सांगते की जे आपण लहानपणी गोष्टी शिकत असतो ना, तेच आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊन इम्पॉर्टंट किंवा आपली जी वागणूक असते ती त्या लहानपणावर डिपेंड असते. म्हणून लहानपण हे जे असतं ना, हे खूप क्रिटिकल आणि इम्पॉर्टंट एक डेव्हलपमेंट असते ती आपल्या स्टेजची. म्हणून लहानपणी सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्यातनं चांगल्यात देण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल जर आपण डिस्कस केलं तर न्यूट्रिशन देखील लहानपणापासूनच चांगलं खाण्यापिण्याचं जे सवय असते ती सुद्धा लहानपणीच लागते, बरोबर. त्यानंतर इमोशनली तुम्ही कनेक्टेड असता तुमच्या पॅरेंट्ससोबत, तो इमोशन देण्याचा प्रयत्न होतो. त्यानंतर सोशली तुम्ही जेव्हा बाहेर पडतात तेव्हा बाहेर कसं वागणूक ठेवायची किंवा काय गोष्टी शिकायच्या, काय सोडायच्या, या गोष्टीसुद्धा लहानपणी शिकतो आपण, बरोबर. त्यानंतर कल्चर, आपलं जे कल्चर, रीतिरिवाज वगैरे जे असतात ते लहानपणापासून आपण ते बघत असतो आणि मोठं झाल्यावर देखील ते फॉलो करत असतो. म्हणून लहानपण किंवा अर्ली जे डेव्हलपमेंट, आधीची डेव्हलपमेंट जी आहे लहानपणाची, ते खूप इम्पॉर्टंट असते. त्यावर आपलं जे पुढचं फ्युचर डेव्हलपमेंट असतं ते अवलंबून असतं. ओके, नेक्स्ट आहे आपलं 12th प्रिन्सिपल, ते म्हणजे डेव्हलपमेंट इज प्रोडक्ट. डेव्हलपमेंट हा एक प्रोडक्ट आहे ऑफ मॅच्युरेशन अँड लर्निंग. तर इथे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मॅच्युरेशन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मॅच्युरिटीने आपण शिकतो किंवा ज्या गोष्टी आपल्याकडे बायोलॉजिकल असतात, आपण आपल्या घरच्यांकडनं, आईवडिलांकडनं काही गोष्टी आपल्यात आलेल्या असतात, ठीक आहे, त्या हेरिडिटीमध्ये ऑलरेडी आपल्या असतात, त्याच्यावर आपली डेव्हलपमेंट अवलंबून असते. आणि काही गोष्टी आपण वातावरणातनं, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्यातून आपण घेत असतो, शिकत असतो, म्हणजे एन्व्हायरमेंट, ठीक आहे. तर मग इन शॉर्ट डेव्हलपमेंट इज इक्वल्स टू प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय, तर तो एक हेरिडिटी मल्टिप्लाय बाय एन्व्हायरमेंट. हे दोघांना जेव्हा या दोघं गोष्टी आपण सोबत शिकू त्यावेळेस आपली डेव्हलपमेंट होत असते, ठीक आहे. तर डेव्हलपमेंटसाठी या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत, हेरिडिटी पण आणि एन्व्हायरमेंट पण, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल छोटंसं घेते की जर तुम्ही जेव्हा लहान होते, तुम्हाला सायकल कशी चालवायचं जेव्हा हे शिकवलं गेलं, त्यावेळेस तुम्ही बायोलॉजिकल म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं की आता तुला सायकल शिकायची आहे. मी लहान होतो तेव्हा, तुझ्या वयाचं होतो तेव्हा मला देखील सायकल मी शिकलो होतो चालवायचं वगैरे, ठीक आहे. तर हे बायोलॉजिकल तुम्ही रेडी होतात, मेंटली तुम्ही रेडी होतात, तुमच्यात मॅच्युरिटी येते की हो चला आता मला पण सायकल शिकायची आहे. पण जेव्हा तुम्ही ते शिकायला लागतात तेव्हा जेव्हा शिकताना तुम्हाला जे अनुभव येतात ते अनुभव तुम्हाला एन्व्हायरमेंटमधनं येतात, बरोबर. म्हणून इथे दोघी गोष्टींमुळे तुम्ही सायकल चालवायला शिकतात, ठीक आहे. तर हे आपले 12 असे प्रिन्सिपल्स होते डेव्हलपमेंटचे जे आपण डिस्कस केलेत. या 12 प्रिन्सिपल्स आपल्याला माहिती असणं आणि समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे सीटेट आणि टीटी एक्झाममध्ये वारंवार यावर खूपदा क्वेश्चन्स विचारले गेले आहेत. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ आहे. सो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये सुद्धा हे मेन्शन करून ठेवू शकतात. आय होप मी तुम्हाला इथे सगळे प्रिन्सिपल्स इझी वेमध्ये आणि सोप्या भाषेत तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.